डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा जय घोषात अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंचे गुरु सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांमधून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते। भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे रात्री 2 वाजताच मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। दिवसभर मंदिर परिसरात अखंड भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। दत्त अवतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरूंचे गुरु सद्गुरूंचे गुरु त्रैलोक्याचे नाथ आणि ब्रह्मांड नायक म्हणून ओळखले जातात। त्यांचे मूळ स्थान मानलं जाणाऱ्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनाला विशेष महत्त्व दिले जातं। त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा मंदिर परिसरात दिसून येत होत्या। भाविकांनी स्वामींचं दर्शन घेऊन मनोभावे कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त केली। पहाटे 4 वाजता समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या उपस्थितीत तसेच मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी आणि व्यंकटेश पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली। सकाळी 11 वाजता श्रींची महानैवेद्य आरती पुरोहित मंदार महाराज यांच्या हस्ते पार पडली। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उद्योजक राणा सूर्यवंशी, प्रथमेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अविनाश पवार, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, उद्योजक स्वामी भक्त अजित सामंत, देवरत्त गौडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आरतीनंतर देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आलं। भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने पुरुष आणि महिला भक्तांसाठी स्वतंत्र दर्शन रांग, बॅरिकेटिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रथम उपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर सुविधा, पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण अशी सुयोग्य नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती। 2 दिवसांपूर्वी तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या झालेल्या नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे मंदिर समितीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही गैरसोय झाली नाही। मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये दर्शन रांगेची व्यवस्था केल्यात गर्दीचं नियमन सुरळीतपणे पार पडलं। गुरुपौर्णिमेनिमित्त मेंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे महाप्रसादाचं आयोजन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलं होतं। अनेक स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे आणि प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, सागर गुंडाळ, प्रसाद सोनार, अमर पाटील, संतोष पराणी, महेश मस्कोले, रमेश शिंदे, लखन सुरवसे, आकाश चुंगीकर यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी आणि सेवेकरी यांनी उत्सव यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। रोटरीतर्फे मोफत औषध व उपचार केंद्र। अक्कलकोट येथे दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांच्या सोयीसाठी रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मोफत सर्व रोग निदान व उपचार केंद्र उभारले होते। अध्यक्ष सचिन किरणळी आणि पदाधिकाऱ्यांनी भाविकांचं स्वागत केलं, तर डॉक्टर विपुल शहा यांच्यासह अन्य डॉक्टरांनी या शिबिराला मोलाचं सहकार्य केलं। या उपक्रमामुळे अनेक भाविकांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध झाली। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।